गाव, गाव रहाटी आणि माणसांचे परस्पर संबंधही जिव्हाळ्याचे याचा मागोवा घेण्यासाठी एका सुंदर आत्मचरित्राचे मी अभिवाचन करणार आहे काही भागांमधून. हे आत्मचरित्र आहे पालघरमधील श्री अनंत देवजी राऊत यांचं गऱ्हाडीची वाट. आज सादर करते भाग 1. वाटेवरून ध्येयाकडे. आयुष्याच्या संध्याकाळी मागे वळून पाहिले असता माझ्या स्मरणपटलासमोर एक एक चित्र साकारून जाते, मनाला हेलकावे देते. म्हटलं ह्या स्मृतींना कुठेतरी स्थिर करावं म्हणून या आठवणी लिहायला घेतल्या, फक्त आठवणींसाठी. सालवड. सालवड म्हटलं की कुणा बाहेर गावच्या माणसाच्या कपाळावर आठ्या आल्याशिवाय राहत नसत. जाण्या येण्याचा साधा दगडमातीचा रस्ता देखील या गावात नव्हता. पावसाळ्यात तर सोडाच, परंतु उन्हाळ्यात देखील ट्रक, टेम्पो, जीप, कार, मोटरसायकल ह्या प्रकारची वाहने येऊ शकत नव्हती. साध्या सायकलवर बसून येणे देखील अशक्य होत असे. सालवड शेजारच्या पास्थळ गावापासून सायकल ढकलून सालवड पर्यंत आणावी लागे. 60-65 सालापूर्वी पावसाळ्यात घराची पायरी उतरताच गुडघ्यापर्यंत पाय चिखलात रुतायचे. ह्या घरातून समोरच्या घरात जायचे असल्यास गुडघ्यापर्यंत कपडे वाळावे लागत. सालवड गावापासून 6-7 किलोमीटरवर असलेल्या बोईसरला जायचे असल्यास घरापासून चिखल तुडवत आजच्या भीमनगर पर्यंत जाऊन बोईसर तारापूर रोडवर चढायचे. रोडवर चढतेवेळी जवळच्या गटारातील पाण्याने, चिखलाने बरबटलेले हातपाय धुवावे लागत. त्यावेळी बोईसर रेल्वे स्टेशन व्यतिरिक्त बोईसरला कोणतीच बाजारपेठ किंवा मोठी दुकाने नव्हती. म्हणून जीवनोपयोगी वस्तूच्या खरेदीसाठी नवापूरला, जे बोईसर पासून 9 किलोमीटर अंतरावर आहे, तेथे जावे लागे. कपडे किंवा लग्न कार्यासारख्या मोठ्या कार्यासाठीच्या खरेदीसाठी सालवड पासून 12-13 किलोमीटरवर असलेल्या चिंचणीला जावे लागे, तेही अगदी पायी. परतीचा प्रवासही पायीच व्हायचा. कधी जवळ असलेली उच्छळी खाडी कोरडी असल्यास शॉर्टकटने यावयास मिळे, नाहीतर मुख्य रस्त्यानेच परतीचा प्रवास व्हायचा. त्या काळी कोणतेच वाहन उपलब्ध नसल्याने पायी प्रवास करणेच सामान्य लोकांना अंगवळणी पडले होते. चिंचणीहून बोईसरला जाणारे 2-4 टांगे होते, परंतु पैशाच्या अभावी टांग्यात जाणे आम्हाला परवडत नसे. तुटपुंज्या पैशातून संसार चालवताना टांग्याची चैन परवडण्यासारखी नव्हती. शेतीवाडीची अवजड कष्टाची कामे करण्याची सवय असल्यामुळे चालत जाणे तितकेसे अवघड वाटत नसे. बैलगाडी भाड्याने लावून त्यातून घर चालवणे हा दुय्यम धंदा होता. पोटापुरता भात पिकवून काही धान्य शिल्लक ठेवणारा शेतकरी सर्वसाधारण सुखी समजला जाई. गरजेपेक्षा जास्त शेती असणारा व भरपूर धान्य शिल्लक ठेवणारा शेतकरी सधन समजला जाई. त्यावेळी सालवड गावात तसेच जवळच्या पास्थळ गावातही शाळा नव्हती. त्यामुळे बहुतांश लोक शिक्षणापासून वंचित होते. एकतर लोकांना शिक्षणाचे महत्त्व कळत नव्हते व दुसरे म्हणजे बाहेरगावी जाऊन शिक्षण घेण्याजोगी कुणाचीही आर्थिक परिस्थिती नव्हती. अशा परिस्थितीतही रामा लालू राऊत व गोविंद विठ्ठल राऊत हे जंगल कॉन्ट्रॅक्टरकडे कारकुनाची नोकरी करत असत, तर लक्ष्मण केशव ठाकूर हा कोर्टात बेलीफचे काम करत असे. ह्या मंडळींचं शिक्षण मराठी 3री ते 4थी पर्यंत झाले होते. पुढे काही दिवसांनी पास्थळ येथे लोकल बोर्डाने मराठी शाळा काढली. ही शाळा भाड्याच्या जागेत भरत असे. 4थी पर्यंत शिक्षण घेणे सोयीचे झाले, परंतु त्यानंतर पुढच्या शिक्षणापासून वंचित राहिल्याने शेवटी बऱ्याच जणांच्या नशिबी बैलगाडी व शेती व्यवसायच असे. 1934 सालच्या सुमारास पालघर तालुका काँग्रेस कमिटीने एक शिक्षण समिती स्थापन केली व त्याचे अध्यक्षपद मुकुंद जीवन संखे, राहणार बांधाण यांच्याकडे सोपविले. ह्या समितीने पालघर तालुक्यातील शाळेपासून वंचित असलेल्या गावाचा दौरा काढला. ज्या गावी शाळा नसेल अशा ठिकाणी व्हॉलेंटरी शाळा चालू केली, परंतु शाळेसाठी इमारत बांधणे शक्य नसल्यामुळे त्यांनी जिथे मिळेल तेथे भाड्याने जागा घेऊन आणि कुणाच्या ओटीवर वा पडक्या घरात जेथे जागा मिळेल तिथे शाळा चालू केल्या. त्या समितीने आमच्या सालवड गावात शाळा काढण्याचे ठरवून तात्पुरती सोय म्हणून दादू सोनार पाटील यांच्या ओटीवर शाळा भरू लागली. काही काळानंतर काळ्या दामा मोरे हे कामानिमित्त मुंबईला राहत होते. त्यांचे घर रिकामेच असे. दरमहा 2 रुपये महिना भाड्याने घेऊन त्यांच्या घरात शाळा सुरू झाली. पहिल्या शिक्षकाला काढून त्या जागी 7वी पास असलेले हुशार शिक्षक श्री रामचंद्र रामजी पाटील, राहणार कुडण यांची नेमणूक झाली. त्यांनी उत्तम प्रकारे शाळा चालवण्याचा प्रयत्न केला.
घरोघरी जाऊन 20-25 मुले जमविली. शाळा व्यवस्थित चालू लागली. मग गावातील काही जाणकार लोकांनी विचार केला की किती दिवस अशी लोकांच्या घरात शाळा चालणार. आपणच काहीतरी करून शाळेसाठी लहानशी वास्तू बांधली पाहिजे असे त्यांना वाटू लागले. मग सर्व गावकऱ्यांच्या संमतीने त्यांनी दरडोई वर्गणी गोळा करून काही रक्कम उभी केली व श्रमदानाने लहानसे लाकडी घर बांधले. परंतु वर छप्परांसाठी पैसे अपुरे पडल्यामुळे ताडाची झावळी व गवत पावळी टाकून छप्पर तयार केले आणि तुर्तास शाळेची सोय केली. सर्वच गावकरी शेतीवर उदरनिर्वाह करीत असल्यामुळे कुणाच्या आर्थिक मदतीची आशा नव्हती. कित्येक वर्ष त्या शाळेवर कुणी कौले चढवू शकले नाहीत. शाळेची सोय झाल्यामुळे लोक आपली मुलं आनंदाने पाठवू लागले. तोपर्यंत माझे नाव शाळेत टाकले नव्हते, तरी मी न चुकता दररोज शाळेत जाऊन बसत होतो. एक दिवस काही कारणास्तव पाटील मास्तरांनी माझ्या पाठीवर नकाशाच्या रुळाने जोरात मारले. तेव्हा मी रडत रडत घरी आलो. तो त्या दिवसापासून शाळेत जाण्याचे अजिबात बंद केले. त्या मास्तरांना दुसरीकडे नोकरी मिळाली म्हणून ते इकडची नोकरी सोडून दुसरीकडे गेले. 4-5 दिवस शाळा बंद पडली म्हणून व्हॉलेंटरी स्कूल कमिटीने आमच्याच गावातील काशीनाथ नथू राऊत ह्या शाळेत शिक्षक म्हणून रुजू करून घेतले. मग पुन्हा मी नेहमीप्रमाणे शाळेत जाऊ लागलो. आता माझे नाव शाळेत दाखल करून घेतले होते. आता मी अधिकृतरित्या शाळेत जाऊ लागलो होतो. भाद्रपद महिना संपून अश्विन महिना लागला होता. या वर्षी पाऊस चांगला झाल्यामुळे भरघोस पीक आले होते. त्यामुळे गावातील शेतकऱ्यांचा आनंद ओसंडून जात होता. पावसाळा संपून उन्हाळ्याची चाहूल लागली होती. 1-2 दिवस जाताच कडक उन्हे पडू लागली. भात शेती पिकून तयार झाली होती. दर सालाप्रमाणे शेतकऱ्यांनी कापणीस सुरुवात केली. लहान मोठ्या सर्वच शेतकऱ्यांची कामे जोरात चालू झाली. इतक्यात हवामानात कमालीचा बदल झाला. आकाश ढगाळले. पावसाची चिन्हे दिसू लागली. लोकांनी कापणीचे काम बंद करून कापलेल्या पिकाची बांधणी सुरू केली. प्रयत्नाची पराकाष्ठा करून जेवढे पीक घरी नेता येईल तेवढे नेले. परंतु कापणीचा पसारा आटोक्याच्या बाहेर असल्यामुळे अर्धे पीक घरी नेण्यात काही शेतकरी यशस्वी झाले. काही लोकांनी रात्र होईपर्यंत नेता येईल तेवढे पीक घरी नेले. परंतु राहिलेल्या पिकाबद्दल सगळ्यांनाच काळजी वाटत होती. जर पाऊस पडला तर बरेच नुकसान होणार होते. रात्रीचं जेवण उरकून आम्ही बसलो होतो तेव्हा विजा चमकू लागल्या व गडगडाटासह रिमझिम पाऊस सुरू झाला. उद्याचा दिवस उजाडला. तो बुधवार, अश्विन शुद्ध पौर्णिमा, 16 ऑक्टोबर 1940. पहाटे 6 ते 6:30च्या दरम्यान पावसाने जोर धरला. मुसळधार पाऊस पडू लागला. चोहीकडील रस्ते पाण्याने तुडुंब भरले होते. रस्ते पुराच्या पाण्याने वाहू लागले. जोराचा वारा वाहू लागला. विजा चमकत होत्या. गडगडाटासह पावसाचे थैमान वाढत होते. वडीलधारी माणसे आपापसात कुजबुज करू लागले. माझे वडील व काका यांना अगोदरच्या वादळाचा अनुभव होता. 1903 साली असाच वारा पाऊस झाला होता. मग त्याचे मोठ्या वादळात रूपांतर झाले. घरादारांचे, गुराढोरांचे अतोनात नुकसान झाले. मोठ्या प्रमाणात प्राणहानी झाली. मात्र तो मे महिना असल्याने शेतीचे तितकेसे नुकसान झाले नाही. या गोष्टी सुरू असताना वाऱ्याच्या तडाख्याने झाडाच्या लहान लहान फांद्या कडाकड मोडून पडू लागल्या. पाला पाचोळा वाऱ्याच्या झोताने आमच्या ओटीवर पडू लागला. तेव्हा बाबा व काकांनी 1903 सालची पुनरावृत्ती होईल असा अंदाज वर्तविला. आता तर ओटीवर उभंही राहता येत नव्हतं. असा सुसाट वारा सुटला. सुमारे 10 वाजले असतील. त्यावेळी वादळाचा जोर इतका वाढला की आमच्या घराची मंगलोरी कौले आकाशातील घार गिधाडांसारखी त्या चक्रीवादळाबरोबर भिरभिरू लागली. आधी त्या प्रकाराची मजा लुटण्यासाठी मी घराच्या बाहेर जाण्याचा प्रयत्न करू लागलो. तेव्हा मला ओढूनच घरात आणले गेले व दरवाजा बंद करून घेण्यात आला. जसा वाऱ्याचा जोर वाढत होता तसा पावसाचा जोरही अधिक वाढत होता. जणू काही वारा आणि पाऊस यांची स्पर्धाच लागली होती. वादळाचं गांभीर्य लक्षात घेण्या एवढा मी मोठा नव्हतो म्हणून मला त्याची मजा वाटत होती. जाणकार लोकांच्या तोंडचं पाणी पळालं होतं. इतक्यात आजूबाजूची शेवग्याची, आंब्याची झाडे कडाकड मोडून पडली. मोडणाऱ्या झाडांचा कडकडाट व घरावरून उडणारी कौले पुन्हा घराच्या छपरावर पडत होती. त्याचा खूप कर्कश आवाज येत असल्यामुळे मी जरा घाबरलो व दडी मारून बसलो. त्या आवाजाचा काहीच दुष्परिणाम होत नसल्याने माझ्या लक्षात आल्यावर मी सावरलो व माझ्या मनातील भीती नाहीशी झाली. वाऱ्या पावसाची झुंज व त्याचा जीव घेणा खेळ अधिकच जोर घेत होता. तेवढ्यात आमच्या घरासमोर एक मोठे जुनाट चिंचेचे झाड होते. त्याची एक मोठी फांदी तुटून पडली. परंतु चिंचेचे झाड फार चिवट असल्यामुळे ती तुटून खाली न पडता तशीच लोंबकळू लागली. त्या झाडाच्या बाजूलाच म्हणजे राहत्या घराच्या समोरच्या बाजूला प्रशस्त असा गुरांचा गोठा होता. त्याला बेडे म्हटलं जाई.
संपूर्ण सागाच्या लाकडाच्या माळाने बांधलेल्या बेड्यावर गावठी नळ्याची कवले असून वाऱ्या पाण्याला न जुमानणारे असे मजबूत होते. परंतु ते अवाढव्य शेकडो वर्षाचे जुने चिंचेचे झाड मुळापासून उन्मळून त्या कौलारू बेड्यावर पडले. त्याचा आवाज इतका जबरदस्त होता की घरचे सर्व घाबरून गेले. बेड्यांच्या वरचा छपराचा संपूर्ण भाग मोडून पडला. वरचे वासे, रिपाट, कवले गोठ्यात बांधलेल्या गुरांच्या अंगावर पडले. सशक्त गाई, बैल दावी सोडून बाहेर पळून गेली. परंतु काही अशक्त व लहान वासरे मध्येच अडकून पडली. मोडून पडलेल्या वासे, लाकडे व कवले यांच्यामुळे रस्ता अडला. गाई वासरांना बाहेर निघणे अशक्य होऊ लागले. तेव्हा आमच्या घरगडी बाबू याने आत शिरून बांधलेल्या गायी सोडून दिल्या व लाकडे बाजूला सारून रस्ता केला. तेव्हा कुठे अडकलेल्या गायी बाहेर निघाल्या. परंतु एक सफेद गाय व 2 वासरे लाकडाखाली अडकली गेली. त्यांना बाहेर काढणे एकट्या बाबूला अशक्य होते. मग माझे बाबा त्यांच्या मदतीला गेले. वाऱ्या पाण्याची पर्वा न करता जीवाची बाजी लावून मोडक्या बेड्यात शिरून काही लाकडे बाजूला करून त्या गायी वासरांची त्यांनी सुटका केली. पण त्या वादळात ती गुरे कुठे गेली ती मला आता आठवत नाही. असे संकट व भयानक प्रसंग अनेक लोकांवर आले. अनेक लोकांची जुनी कमजोर घरं पूर्णतः मोडून पडली, तर पुष्कळ घरावरील कौले उडून गेली. मोठमोठाली झाडे मोडून पडली, तर कित्येक उन्मळून पडली होती. ताडाची शेकडो झाडे मोडून पडली होती. पिकाचे अतोनात नुकसान झाले. आलेले पीक नियतीने हिरावून नेल्यामुळे शेतकरी मजूर सर्व लोक हळहळले. मुंगूस, ससाणे, घारी, पारवा, ससे, कोल्हे असे प्राणी मरून पडले होते. त्याच्या कित्येक पटीने अर्धमेले होऊन जमिनीवर तडफडत होते. मात्र आमच्या सालवड गावात मानवी जीवितहानी झाली नाही. मात्र सागरी किनाऱ्यावर भयंकर प्रकार घडला. कोकणच्या रत्नागिरी, सिंधुदुर्ग ते गोव्यापासून गुजरातच्या समुद्र किनाऱ्यावरील मोठमोठाली व्यापारी गलबते प्रवाहात बुडाली, तर काही गलबते सातपाटी, मुरबे, नांदगाव, नवापूर ते डहाणू पर्यंत लांबवर समुद्र किनाऱ्यावर लागली. त्यातील पुष्कळसे खलाशी बुडून मरण पावले. सातपाटी ते डहाणू पर्यंतच्या सागर किनाऱ्याला त्यांची प्रेते जागोजाग लागली. जवळपासच्या काही समाजकंटकांनी प्रेताच्या अंगावरील सोनसाखळ्या, अंगठ्या वगैरे किमती वस्तू काढून नेल्या. तसेच नारळ, लाकडी फळ्या, अनेक प्रकारच्या जीवनोपयोगी वस्तू किनाऱ्याला लागल्या. त्यात जास्तीत जास्त सालाचे नारळ हजारोंच्या संख्येने लागले होते. सर्वच्या सर्व वस्तू किनाऱ्यालगतच्या गावात लोकांनी लांबवल्या. नारळ ठेवायला तर जागाही उरली नाही. तसेच किनाऱ्यापासून लांबवर असलेल्या लोकांनीही हवे तेवढे नारळ भरून आणले. आमच्या गावापर्यंतही नारळ येऊन पोहोचले होते. अवजड माल व काही किमती वस्तू कस्टम अधिकारी व त्यांचे कर्मचारी येऊन सर्व माल एकत्र करून घेऊन गेले व सरकारी गोडाऊन मध्ये जमा केले. नंतर अनेक घरांच्या झडत्या घेऊन त्यातील काही माल कस्टम ऑफिसर घेऊन गेले. परंतु कोणावरही कायदेशीर कारवाई मात्र केली नाही. आमच्या गावात घरोघरी नारळ आणले होते. परंतु समुद्र किनाऱ्यापासून हे गाव लांब असल्यामुळे पोलीस किंवा कस्टमवाले आले नाहीत. गावातील निम्मी घरं मोडून पडली. काहींची मोडतोड झाली. अजिबात नुकसान झाले नाही असे एकही घर नव्हते. ह्या वादळाचा तडाखा सर्वांच्या जिव्हारी लागला. परंतु लोक त्यातून कसेबसे सावरले. काहींनी पुन्हा नवीन घरे बांधली. काहींनी मोडलेल्या घराची दुरुस्ती केली व नवीन जीवनास सुरुवात केली. परकीय सत्ता असल्यामुळे सरकारकडून पैशाचीही मदत मिळाली नाही. शेतीचा हंगाम जवळ आल्यामुळे शेतीला लागणारी अवजारे खरेदी करणे, बैलगाडी उपलब्ध करणे, पोटासाठी अन्न, घर खर्च भागवणे अशा अनेक समस्या सर्वच लोकांपुढे उभ्या होत्या. भात, गवत विकून हा खर्च भागविला जाई. परंतु वादळात सर्व पिके उद्ध्वस्त झाली. मग आता काय करायचं हा प्रश्न सर्वांना भेडसावत होता. तरीही न डगमगता मोठ्या चिकाटीने वेळेवर पाऊस पडताच अर्धपोटी राहून जीवापाड कष्ट करून शेतीची लागवड केली. लावलेली शेती उत्तम प्रकारे उभी राहिली. 1941 साली आषाढ महिना संपून श्रावण महिना लागताच पावसाने दडी मारली. तो पुन्हा पडलाच नाही. 40 सालच्या या वादळाने शेतकरी चिंतेत पडले. पाऊस आज पडेल, उद्या पडेल असा आशेत श्रावण महिना गेला व भाद्रपद महिना उजाडला. पाऊस पडण्याची चिन्हे काही दिसेनात. कुठेही कामधंदा नाही. आता सारखे त्यावेळी कारखाने नव्हते आणि मजुरी करून पोट भरावे तर कुठेही मजुरीचे काम नाही. गुरांना चारा नाही, पुरेसे प्यायला पाणी नाही, हाल अपेष्टांना पारावार उरला नाही. असा दुष्काळ याआधी कधीच पडला नाही असे वडीलधारी लोक सांगू लागले. तो काळ पारतंत्र्याचा, परकीयांची, इंग्रजांची जुलमी सत्ता. दाद मागणार तर कोणाकडे व मदतीसाठी हात पसरणार तर कोणापुढे. गरीब लोक अन्न वस्त्राविना उपाशी पोटी वणवण फिरू लागले आणि जर कुठे मोल मजुरी करून 2 पैसे आणले तर बाजारात धान्य मिळण्याची आशा नाही.
अशा परिस्थितीत त्या काळच्या ब्रिटिश सरकारने काही ठिकाणी दुष्काळी कामे काढली. तसेच बोईसरलाही एक तलाव खोदण्याचे काम काढले होते. पुरुषाला 2 आणे, स्त्रियांना 1.5 आणा, 15 वर्षाखालील मुलांना 1 आणा अशा मजुरीवर काम मिळाले. धान्याची तर फारच टंचाई निर्माण झाली होती. म्हणून सरकारने रंगून होऊन तांदूळ मागविले. आजचे 100 किलो म्हणजे त्यावेळेचे 5 फरी तांदळाचा 1 गोणीला 5 रुपये भाव होता. परंतु तेवढे पैसेही लोकांच्याकडे नव्हते. बोईसरच्या तलावाच्या कामावर लोक नाईलाजास्तव जाऊ लागले. 4-2 आणे हातात पडू लागले. हाच त्यांचा दिलासा होता. 2 ते 2.5 आण्याला 1 पायली तांदूळ म्हणजे 2 किलो तांदूळ मिळू लागले. त्यावरच सर्वसामान्य लोक चरितार्थ भागवू लागले व आल्या संकटाला तोंड देऊन दिवस कंठू लागले. हाल अपेष्टेत उन्हाळा पार केला. परंतु पावसाळ्याचे दिवस जवळ येऊ लागताच बी बियाण्यांची काळजी लागली. तेव्हा काही लोकांनी शेती व इतर जमीन गहाण ठेवून सावकाराकडून कर्ज घेऊन पुढची तयारी केली व पाऊस पडताच मोठ्या धैर्याने बी पेरणी करून जिद्दीने कामाला लागले. पाऊस सीझनभर चांगला पडला. दैवाने साथ दिली व पीक भरपूर आले आणि लोक मागच्या 2 वर्षाच्या आपत्तीतून सावरले. भाग 2 पुढच्या वेळी.